तर या टॉपिक मधला हा दुसरा भाग. याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण उष्णतेची आणि तापमानाची व्याख्या बघितली. उष्णता ऊर्जेचा प्रकार आणि तापमान ही पदार्थामधील उष्णतेची पातळी दर्शवते. हा फरकाचा पहिला मुद्दा पण आहे. उष्णतेची उगमस्थानं म्हणजे सूर्यापासून उष्णता मिळते किंवा इंधनांच्या ज्वलनापासून उष्णता मिळते, रासायनिक अभिक्रियेने उष्णता मिळते, इलेक्ट्रिसिटी मध्ये रेझिस्टन्स मुळे आपल्याला उष्णता तयार करता येते किंवा घर्षणामुळे सुद्धा आपल्याला उष्णता मिळत असते आणि अणुविभाजनाने प्रचंड उष्णता निर्माण होते. त्यामधला फरकामध्ये व्याख्या हा फरकाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा उष्णता साधित राशी, तापमान मूलभूत राशी, उष्णतेची एकक कॅलरी, किलो कॅलरी, ब्रिटिश हिट युनिट किंवा सेंटीग्रेड हिट युनिट. तापमानाच्या एककांमध्ये तापमान हे अंश सेल्सिअस, अंश फॅरनहाइट, अंश रोमर, अंश केल्विन यामध्ये मोजलं जातं. उष्णता ही अदृश्य स्वरूपात, गुप्त स्वरूपात असू शकते. तापमान हे अदृश्य स्वरूपात असू शकत नाही. आणि त्यानंतर उष्णता पदार्थामधली ही त्याचं वस्तुमान आणि त्याचं विशिष्ट उष्मा याच्यावरती अवलंबून असते. मात्र तापमान हे उष्णतेच्या साठ्यावरती अवलंबून असतं. हा भाग आपण केला आहे. त्यानंतर उष्णता जेव्हा दोन पदार्थ एकत्र केले जातात तेव्हा त्यांची टोटल उष्णता ही सरळ बेरजेनं दिली जाते. मात्र तापमानाच्या बाबतीत तसं होत नाही. तापमान हे इंटरमिजिएट तापमान होत असतं आणि ते कशा पद्धतीने होतं ते आपण बघणार आहोत. उष्णता किलो कॅलरीमीटरच्या साहाय्याने मोजतात आणि तापमापीच्या साहाय्याने तापमान मोजतात. हा एक प्रकारचा मुद्दा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण परिणाम, भौतिक बदल, रासायनिक बदल. भौतिक बदलामध्ये जे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्याला आपण भौतिक बदल असं म्हणतो. जे बदल कायम स्वरूपाचे असतात त्याला आपण केमिकल किंवा रासायनिक बदल असं म्हणतो. आणि याचं उदाहरण भौतिक बदलाचं की मेणाला तापवलं असता मेण घनरूप स्थितीमध्ये जाऊन तो द्रवरूप स्थितीमध्ये जातो आणि पुन्हा काही वेळानंतर तो त्याची स्थिती बदलतो. रासायनिक बदलामध्ये साखर तापवली असता काळी पडते, हा एक रासायनिक बदलाचं उदाहरण आहे. आणि इतर काही बदल जे आहेत की त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे बदल अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये पदार्थाचं तापमान वाढतं उष्णतेमुळे किंवा त्याचं आकारमान वाढू शकतं, स्थिती बदलू शकते किंवा इतर काही भौतिक गुणधर्म बदलू शकतात किंवा त्याचं स्ट्रक्चर, ॲटॉमिक स्ट्रक्चर असो किंवा काही बॉन्डिंग असो हे बदलले जातात उष्णतेमुळे. तर या परिणामांनंतर आपण स्थानांतरांचे प्रकार किंवा उष्णता संक्रमणाचे किंवा आपण त्याला उष्णता हीट ट्रान्सफरचे मोड्स किंवा टाइप्स म्हणतो. वहन, अभिसरण, उत्सर्जन. वहनामध्ये घनपदार्थामध्ये हे प्रकार घडत असतो. एक कण दुसऱ्या कणाला उष्णता देतो, दुसरा तिसऱ्याला देतो. अशा पद्धतीने संपूर्ण पदार्थ तापेपर्यंत ही क्रिया चालू राहते. अभिसरणामध्ये द्रव किंवा वायू पदार्थ स्वतःची जागा सोडू शकतात. तर पाण्यामध्ये हे किंवा वायूमध्ये हा प्रकार घडत असतो, कंडक्शन आपण ज्याला म्हणतो तो. आणि ज्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं माध्यम नाही त्यामध्ये किरण रूपाने किंवा तरंग किंवा वेव्ह स्वरूपामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात उत्सर्जन किंवा रेडिएशन हे होत असतं, हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आपण या वहन, अभिसरण आणि उत्सर्जनानंतर आपण पदार्थाचा उत्कलन बिंदू म्हणजे काय आणि विलय बिंदू काय हे बघितलं होतं. उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पदार्थाचा जो आहे तो ज्यावेळी द्रव पदार्थाला उष्णता दिली जाते त्याचं रूपांतर जर वायूमध्ये होत असेल तर त्या तापमानाला आपण त्याचा उत्कलन बिंदू किंवा बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. पाण्याचा उत्कलन बिंदू 100°C आहे. विलय बिंदू म्हणजे जर घन पदार्थ असेल त्याला उष्णता दिली तर त्याचं द्रवात रूपांतर होतं. ज्या तापमानाला
तो घनपदार्थ द्रवात रूपांतरित होतो त्याला आपण विलय बिंदू किंवा मेल्टिंग पॉइंट असं म्हणत असतो. त्यानंतर उष्णता आणि तापमान यांची एककं बघितली. पहिल्यांदा आपण तापमानाची एककं बघितली, त्यामध्ये फॅरनाईट, सेल्सिअस आणि रोमर या किंवा केल्विन यांचं स्केल हे पाण्याचा गोठणबिंदू जो आहे त्याच्यावर आधारित, म्हणजे थोडक्यात 32 डिग्री फॅरनाईट हे फॅरनाईट मध्ये गोठणबिंदू आणि उत्कलन बिंदू 212 डिग्री फॅरनाईट मधले 180 समान भाग आहेत. 0 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत 100 पार्ट बनले जातात आणि 0° रोमर पासून 80° रोमर पर्यंत 80 भाग रोमर स्केलवरती असतात. 273° केल्विन पासून 373° केल्विन पर्यंत हे पार्ट केल्विन स्केलवरती असतात. तर हा भाग आपण बघितलेला होता आणि केल्विनचं स्केल हे का महत्वाचं आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. ही एकंदर 12 सूत्र की जी या चारही सिस्टीम मध्ये एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. मात्र त्यामध्ये सेल्सिअस आणि फॅरनाईट, सेल्सिअस आणि केल्विन या टाईप मधली रूपांतरणं जी आहेत ती 4 सूत्र आपल्याला अत्यंत महत्वाची लक्षात ठेवायची आहेत. उष्णतेच्या एककांमध्ये कॅलरीचे एकक जे आहे ते 1 ग्रॅम शुद्ध पाण्याचं तापमान 1° सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 कॅलरी उष्णता, किंवा 1 ग्रॅम शुद्ध पाण्याचं तापमान 1° सेल्सिअसने कमी करण्यासाठी काढून घ्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 कॅलरी उष्णता होय. ब्रिटिश हीट युनिट आणि सेंटीग्रेड हीट युनिट याच धर्तीवरती आहेत, फक्त त्याच्यामध्ये 1 ग्रॅमच्या ऐवजी 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1° फॅरनाईटने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 ब्रिटिश हीट युनिट किंवा 1 ब्रिटिश थर्मल युनिट होय. आणि ज्यावेळी 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1° सेल्सिअसने कमी करायचं आहे, अशा वेळी आवश्यक असणारी जी उष्णता आहे, काढून घ्यावी लागणारी उष्णता, याला आपण 1 ब्रिटिश हीट युनिट किंवा ब्रिटिश थर्मल युनिट असं म्हणतो. अर्थात या युनिट नंतर सेंटीग्रेड हीट युनिट हे देखील आपल्याला वेगळं पाहावं लागतं, कारण तशी व्याख्या ही करावी लागली. कारण फॅरनाईटचं स्केल हे साधारणपणे 180 समान भागात आहे, 100 समान भागात डिवाइड झालेलं. सेल्सिअसचं स्केल हे अतिशय प्रॅक्टिकल आहे, त्यामुळे सेल्सिअस हीट युनिट आपल्याला डिफाईन करावं लागलं आणि 1 पाऊंड शुद्ध पाण्याचं तापमान 1° सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता म्हणजे 1 CHU उष्णता होय, अशी आपण त्याची व्याख्या केलेली आहे. इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला होता आणि यामध्ये आपण यांचं परस्पर रूपांतरण जे आहे म्हणजे कार्य आणि ऊर्जा यांची जी एककं आहेत त्यांचा संबंध काय आणि एककं समान कशा पद्धतीने आहेत हे देखील आपण बघितलेलं होतं. रोहित आणि अनिश म्यूट करा. तर आपण कार्य आणि शक्ती आणि ऊर्जा हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण कार्याची एककं बघितलेली आहेत आणि तीच एककं थोडक्यामध्ये ऊर्जेची एककं देखील असतात. आणि ऊर्जा हा तुम्हाला माहिती आहे की उष्णता हा ऊर्जेचा प्रकार आहे, त्याच्यामुळे जेवढी एककं ऊर्जेची आहेत आणि कार्याची आहेत तेवढी सगळी एककं ही या उष्णतेची देखील आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आपण कार्याची एककं, कार्याचं जे सूत्र आहे ते बल गुणिले विस्थापन आहे आणि त्याच्यामुळे किलोग्रॅम मीटर, न्यूटन मीटर किंवा त्याला आपण जूल असं म्हणतो हे SI सिस्टीम मध्ये. CGS सिस्टीम मध्ये ग्रॅम सेंटीमीटर किंवा जे ऍब्सोल्यूट युनिट आहे ते डाइन सेंटीमीटर किंवा त्याला आपण अर्ग असं म्हणतो आणि ब्रिटिश सिस्टीम मध्ये फूट पाऊंड असं एकक आहे. आणि या एककांचं एकमेकांमध्ये रूपांतर जर बघितलं तर न्यूटन मीटरचंच नाव जूल असल्यामुळे 1 न्यूटन मीटर म्हणजे 1 जूल आहे आणि 1 जूलची किंमत 1 लाख अर्ग इतकी असते आणि 1 जूल म्हणजे 1 वॅट सेकंद इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि एका कॅलरीची जे रूपांतर आहे ते 4.2 जूल आहे, याला आपण उष्णतेचं यांत्रिकी सममूल्य असं म्हणत असतो. वरती CHU
BHU आणि कॅलरीमध्ये ज्या व्याख्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला सहजपणे लक्षात येतंय की कॅलरीमध्ये ग्रॅम आहे आणि CHU मध्ये पाऊंड आहे. त्याच्यामुळं CHU मध्ये असलेला पाऊंड एका पाऊंड मध्ये 453.6 ग्रॅम असल्यामुळे एका CHU मध्ये 453.6 कॅलरी असतात. दुसरी गोष्ट अशी की जे सेल्सिअसचं स्केल आहे आणि फॅरनहाइटचं स्केल आहे, फॅरनहाइटच्या स्केलमध्ये 180चा डिफरन्स आहे, सेल्सिअसच्या स्केलमध्ये 100चा डिफरन्स आहे. यांचा जर भागाकार केला 180 भागिले 100 तर 1.8 येतो. त्याच्यामुळे CHU आणि BHU याच्यामधला जो आकडा आहे तो 1 CHU बरोबर 1.8 BHU असतो आणि हाच आकडा आपल्याला 453.6 ला जर 1.8 न भागलं तर 252 हे उत्तर येत असतं. तर 1 BHU ची किंमत आपण 252 कॅलरी अशी लिहित असतो. हे देखील तुम्ही एका सूत्राच्या साहाय्यानं सहजपणे लक्षात ठेवू शकता किंवा ते तुम्हाला समजू शकतं. त्यानंतर आपण उष्णतेचे प्रकार बघत होतो. उष्णतेच्या प्रकारामध्ये 2 प्रकारे उष्णता ही आपल्याला सांगता येऊ शकते. एक जाणवणारी म्हणजे त्याला आपण सेन्सिबल हीट असं म्हणतो इंग्रजीमध्ये आणि दुसरा अप्रकट म्हणजे गुप्त उष्णता किंवा त्याला अनसेन्सिबल उष्णता असं म्हणतो. जाणवणारी उष्णता जी आहे ती पदार्थाचं तापमान हे पटकन वाढवते. म्हणजे 10 डिग्रीचा जर एखादा पदार्थ असेल त्याला उष्णता दिली तर तो 20 डिग्री पटकन होईल. मात्र अनसेन्सिबल जी हीट आहे ते पदार्थामध्ये उष्णता ही शोषून घेतली जाते एक प्रकारे आणि त्याचा परिणाम आपल्याला लवकर दिसत नाही आणि जेव्हा फार मोठा त्याच्यामध्ये उष्णता ग्रहण केली जाते तेव्हा त्या पदार्थाची अवस्था बदलते किंवा त्याचं स्ट्रक्चर बदलतं. त्याला आपण अप्रकट उष्मा असं म्हणतो किंवा गुप्त उष्णता असं म्हणतो. तर पूर्वीच्या काळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा बर्फ मुलं खायची, हल्लीच्या काळात बर्फ खाणं नावाचे प्रकार नाहीये, तर पूर्वीच्या काळी बर्फ खाण्या नावाचा प्रकार होता, म्हणजे खायला जायचा, खाल्ला जायचा. तर त्याच्यामध्ये उष्णता आहे असं बर्फामध्ये म्हटलं जायचं. मात्र उष्णता बर्फामध्ये कशी असेल हे कोडं आम्हाला लहान मुलांना काही समजायचं नाही. तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की बर्फाला 1 ग्रॅम बर्फाचं रूपांतर जर पाण्यात करायचं असेल तर 80 कॅलरी उष्णता एवढी ग्रहण करावी लागते किंवा द्यावी लागते. मग आता जर तो खडा 20 ग्रॅमचा असेल तर 20 गुणिले 80 म्हणजे 1600 कॅलरी उष्णता त्या ठिकाणी शरीराकडून खर्च होत असते आणि ही उष्णता जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होत असेल तर एखाद्या आजाराला ते आमंत्रण ठरू शकतं. तर असा त्याचा प्रकार आहे. वाफेमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये गुप्त उष्णता असते. म्हणजे सिव्हिअर बर्न जे आहेत, भाजण्याचे जे प्रकार आहेत, बॉयलरच्या संदर्भात जर एखाद्याला भाजला असेल आणि एखादा व्यक्ती जर समजा गॅस किंवा इतर काही जाळांमुळे भाजला असेल तर वाफेनं भाजलेला जो व्यक्ती आहे तो अत्यंत सिव्हिअर असतो किंवा तो अत्यंत एकदम हलाखीच्या परिस्थितीत जात असतो. याचं कारण असं की वाफेत उष्णता ही जास्त असते. 1 ग्रॅम वाफेमध्ये 540 कॅलरी उष्णता ही पाणी तयार करण्यासाठी लागत असते. तर तोही आपण त्याही व्याख्या आपण बघणार आहोत. तर सेन्सिबल आणि अनसेन्सिबल हीट हे 2 उष्णतेचे प्रकार आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तापमापीची रचना तुम्हाला माहिती आहे की अत्यंत अरुंद व्यासाची बारीक नळी असते आणि हिचं एक टोक बंद असतं आणि दुसऱ्या टोकाला एक बल्ब बसवलेला असतो आणि या बल्बमध्ये पारा असतो. या नळीला पूर्णपणे निर्द्रव किंवा निर्वात केलेलं असतं आणि हा पारा का वापरला जातो याची कारण आपण इथं लिहिलेली आहेत. तर पाऱ्याचं जे प्रसरण आहे, एक्सपान्शन आहे ते पटकन होतं. पारा काचेला चिटकत नाही. पारा हा अपारदर्शक आणि चकचकीत असल्यामुळे लवकर दिसतो. पाऱ्याचं प्रसरण हे ठराविक तापमानामध्ये ठराविक प्रमाणामध्ये होतं. हे एक सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. म्हणजे जो 25 डिग्री ते 30 डिग्रीला पारा प्रसरण पावत असेल तोच पारा 85 ते 95 डिग्रीला सुद्धा प्रसरण पावतो. तर हा अत्यंत उत्तम असा गुणधर्म त्याचा असल्यामुळं तो वापरला जातो. उष्णताचा तो सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे. त्याच्यामुळं पटकन उष्णता ही वाहिली जाते. नाहीतर झालं असं असतं की फक्त बल्बच्या ठिकाणी उष्णता लागली
आणि वरच्या बाजूला उष्णता लागली नाही, त्यामुळे तिथे एक्सपान्शन काहीच झालं नाही असं झालं असतं, किंवा तो अनइव्हन प्रसरण पावला असता. पाऱ्याचा गोठणबिंदू हा -35 डिग्री आणि उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट हा 357 डिग्री आहे, आणि ही मर्यादा पूर्वीच्या काळी ॲडिक्वेट किंवा ठीकठाक होती, कारण प्रयोग जे व्हायचे ते सामान्य तापमान आणि दाबालाच व्हायचे. आणि या काळामध्ये मात्र अत्युच्च तापमान हे अगदी 5000 डिग्री सुद्धा पकडलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं हे तापमान आपल्याला या पद्धतीचे तापमापी हल्लीच्या शास्त्रीय कारणासाठी उपयोगाचे ठरत नाहीत. तर पूर्वीच्या काळी हे ठरत होतं. तर पदार्थाचा विशिष्ट उष्मा म्हणजे 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता, किंवा 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने काढून घ्यावी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा होय, किंवा स्पेसिफिक हीट त्या पदार्थाची असं आपल्याला म्हणता येईल. ही व्याख्या आणि कॅलरीची व्याख्या ही एकसारखी वाटते, पण कॅलरीच्या व्याख्येमध्ये 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान नाहीये, तर 1 ग्रॅम शुद्ध पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता. या ठिकाणी 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता. म्हणजे समजा लोखंडाचं विशिष्ट उष्मा म्हणजे काय, तर 1 ग्रॅम लोखंडाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता. किंवा चांदीचा विशिष्ट उष्मा म्हणजे काय, तर 1 ग्रॅम चांदीचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता. किंवा रिव्हर्स मध्ये सुद्धा तुम्ही व्याख्या करू शकता की 1 ग्रॅम चांदीचं तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी करण्यासाठी काढून घ्यावी लागणारी उष्णता म्हणजे चांदीचा विशिष्ट उष्मा होय. तर अशा पद्धतीनं स्पेसिफिक हीटची व्याख्या आहे, आणि ती आपल्याला उपयोगी कुठं पडते, तर पदार्थानं कमवला किती आहे उष्णता किंवा गमावला किती आहे, किंवा पदार्थाला उष्णता किती द्यावी लागेल आणि किती तो आपल्याला देऊ शकेल समजा तापमान कमी करायचं आहे तर त्या कॅल्क्युलेशनसाठी हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी सूत्र आहे पदार्थाचं वजन गुणिले तापमानातील फरक गुणिले पदार्थाचा विशिष्ट उष्मा. तर हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे, यावर आधारित गणित तुम्हाला काही येऊ शकतात. इंग्रजीमध्ये आपण ते हीट लॉस और गेन, लॉस याचा अर्थ गमावणे, किंवा पदार्थाने पदार्थाने उष्णता देणे किंवा बाहेर फेकणे असं आपण म्हणू शकतो. गेन याचा अर्थ कमावणे किंवा पदार्थाला दिलेली उष्णता असं आपण म्हणू शकतो. आणि पदार्थाचं वजन गुणिले तापमानातील फरक गुणिले पदार्थाचा विशिष्ट उष्मा हे आपल्याला इथे लिहावं लागेल. हे इंग्रजीच्या शॉर्ट फॉर्म मध्ये Q इज इक्वल टू M इंटू S इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे तापमानातला फरक आहे. इथे तापमानातला फरक हे शेवटी घेतलेला आहे आणि विशिष्ट उष्मा मध्ये घेतलेला आहे. गुणाकार हा क्रमनिरपेक्ष आहे, त्याच्यामुळं गुणाकारामधल्या जरी पद मागं पुढे झाली तरी काही फरक पडत नाही. इथे वजाबाकी किंवा भागाकार असता तर तो फरक पडला असता. हे मेटल आणि नॉन मेटलचे वेगवेगळ्या मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आहेत. हे तुमच्या पुस्तकामध्ये ई बुक मध्ये दिलेले आहेत, तर हे तुम्ही नीट पहा. याच्यावर आधारित काही प्रश्न विशेष करून येत नाहीत, पण तरी देखील जर एखादा आला तर एखादं आसपासचा आकडा जर आठवला तर सहजपणे तुम्हाला तो पर्याय निवडता येईल. मिश्रणाचं तापमान म्हणजे काय, आता लक्षात घ्या की उष्णता आणि तापमान यांच्या फरकामध्ये आपण असं म्हणलं होतं की तापमान जर दोन पदार्थांचं एकत्र केलं, दोन पदार्थ एकत्र केले तर त्यांच्या तापमानाची बेरीज होत नाही. म्हणजे काय की समजा गृहीत धरून चला की आपल्याकडे 50 ग्रॅम पाणी आहे एका बीकरमध्ये, त्याचं तापमान 80 डिग्री सेल्सिअस आहे, आणि दुसऱ्या बीकरमध्ये पाणी आहे त्याचं तापमान 20 डिग्री सेल्सिअस आहे. या दोन्ही बीकर मधलं किंवा चंचू पात्रामधलं पाणी एका मोठ्या चंचू पात्रामध्ये आपण मिसळलं तर त्याचं तापमान हे 80 अधिक 20 100 डिग्री सेल्सिअस होणार नाही, तर ते 50 डिग्री होईल, म्हणजे त्याच्या आसपास होईल. याचं कारण काय की तुम्ही आंघोळीला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की गार पाणी आणि गरम पाणी एकत्र केलं तर अजून गरम पाणी तयार होत नाही, तर गार पाण्यापेक्षा थोडं जास्त तापमान असलेलं पाणी किंवा गरम पाणी असेल त्याच्यापेक्षा थोडं कमी तापमान असलेलं पाणी म्हणजे कोमट पाणी तयार होत असतं. तर इथे थोडक्यामध्ये त्या गोष्टी होतात.
म्हणजे इथं दोघांची ऍडिशन होत नाही. दोन इथे आपण पाणी मिसळलं 50 + 50 100 ml हे याचं वजन असेल, म्हणजे वजनाच्या दृष्टीने त्याची बेरीज डायरेक्ट झाली. मात्र तापमानाची बेरीज होणार नाही. तर तापमान हे कुठलं तरी इंटरमिजिएट तापमान हे असणार आहे. तर ते तापमान कसं असणार? तर या ठिकाणी घडतं काय की इथं जेव्हा ते एकत्र केले जातात तेव्हा पहिल्या बीकर मधला आणि दुसऱ्या बीकर मधला रेणू एकत्र येतो आणि तो एकत्र आला तरी त्यांचं तापमान वेगवेगळं असतं. मग हा याचं तापमान दुसऱ्या ज्याचं तापमान जास्त आहे तो उष्णता बाहेर फेकतो किंवा देतो आणि ज्याचं तापमान कमी आहे तो उष्णता ग्रहण करतो. मग हा देत राहतो, हा घेत राहतो. असं करत करत दोघांचं तापमान जोपर्यंत सारखं येत नाही तोपर्यंत ही क्रिया घडत राहते आणि त्यावेळी मिश्रणाचं तापमान हे स्टेबल असं मिळतं. तर इथं एकच गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे की गरम पदार्थानं गमावलेलं उष्णता आणि गार पदार्थाने कमवलेलं उष्णता या ठिकाणी सारखा असतो. किंवा गरम पदार्थाने फेकलेली उष्णता किंवा लॉस झालेली उष्णता लॉस आणि गार पदार्थाने कमवलेली उष्णता किंवा ग्रहण केलेली उष्णता किंवा गेन केलेली उष्णता ही सारखी असणार आहे. तर गरम पदार्थाचं गमावलेलं तापमान आणि गार पदार्थानं कमवलेली उष्णता ही सारखी असणार आहे. आता हे गणिताच्या भाषेमध्ये कसं, तर गरम पदार्थाचं तापमान समजा T1 आहे, गार पदार्थाचं तापमान समजा T2 आहे. गरम पदार्थाचं विशिष्ट उष्मा समजा M1 आहे, गार पदार्थाचा विशिष्ट उष्मा समजा M2 आहे. गरम पदार्थाचं वस्तुमान समजा W1 आहे, गार पदार्थाचं वस्तुमान समजा W2 आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जे मिश्रणाचं तापमान आहे, मिक्सचरचं जे टेम्परेचर आहे ते T3 असेल तर आपल्याला गरम पदार्थाने गमावलेली उष्णता गार पदार्थाने कमवलेल्या उष्णता इतकी असते हे सहजपणे सांगता येतं. आणि कमवलेला आणि गमावलेला उष्णता हे पदार्थाचं वजन गुणिले तापमानातील फरक गुणिले पदार्थाचं विशिष्ट उष्मा या सूत्राने दिलं जातं. आणि इथे तो W गुणिले T1 वजा T3, कारण मिश्रणाचं तापमान T3 होतं त्यामुळं तो तापमानातला फरक असणार आहे गुणिले M1, याची किंमत W2 बरोबर T3 वजा T2 गुणिले M2 या सूत्रानं दिला जाणार आहे. इथे काही पदार्थांच्या स्पेसिफिकेट दिलेल्या आहेत. तर इथं स्पेसिफिकेट ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा विशिष्ट उष्मा 1 आहे. पाण्याचा विशिष्ट उष्मा 1 आहे हे तुम्हाला व्याख्येवरूनच समजलेलं आहे, कारण कॅलरीची व्याख्या आणि विशिष्ट उष्मा याची व्याख्या ही जवळपास सारखी का आहे आणि त्याच्यात फरक काय आहे हे आपण त्याचं पृथक्करण बघितलेलं आहे. त्याच्यामुळं पाण्याचा विशिष्ट उष्मा 1 आहे हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळेला याची किंमत ही आपल्याला गणितामध्ये दिली जात नाही. ती गृहीत धरून चालायचं की पाण्याचा विशिष्ट उष्मा 1 आहे. बर्फाचा विशिष्ट उष्मा 0.5 आहे. वाफेचा विशिष्ट उष्मा 0.5 आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे वाफ आणि बर्फ या दोघांचा विशिष्ट उष्मा 0.5 आणि पाण्याचा विशिष्ट उष्मा केवळ 1 आहे, कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. ॲल्युमिनियमचा 0.22, कॉपरचा 0.1 आणि लोखंडाचा 0.12 आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता गुप्त उष्णता किंवा अप्रकट उष्मा म्हणजे काय, की समजा आता 1 ग्रॅम पाणी आहे आणि त्याचं तापमान 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि नॉर्मल कंडिशनला जर तुम्ही 1 कॅलरी उष्णता दिली की त्याचं तापमान 101 डिग्री व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणजे 80 डिग्रीचं पाणी असेल 1 ग्रॅम आणि त्याला 1 कॅलरी उष्णता दिली तर त्याचं तापमान 81 होतं. मात्र 100 डिग्री सेल्सिअसचं पाणी असेल 1 ग्रॅम वजनाचं आणि त्याला 1 कॅलरी उष्णता दिली तर त्याचं तापमान 101 होत नाही. मग 2 दिली तर 3 दिली तर असं काही नाही. 540 कॅलरी जेव्हा उष्णता द्याल तुम्ही तेव्हा जे 100°C वरती 1 ग्रॅम वजनाचं पाणी असेल त्याचं रूपांतर वाफेत होईल आणि त्याचं वस्तुमान सुद्धा 1 ग्रॅमच असेल. तर याला आपण वाफेचा अप्रकट उष्मा असं म्हणायचं. आणि ही व्याख्या म्हणजे इथं पाणी आहे आणि त्याची वाफ तयार करायची असेल तर 1 ग्रॅम साठी आपल्याला 540 कॅलरी उष्णता द्यायला लागेल. तर त्याला आपण वाफेचा सुप्त उष्णता किंवा अप्रकट उष्मा असं म्हणायचं. म्हणजे 1 ग्रॅम वजनाच्या 100°C तापमानाच्या शुद्ध पाण्याला 540 कॅलरी उष्णता दिली तर त्याचे तितक्याच तापमानाच्या तितक्याच वजनामध्ये वाफेत रूपांतर होतं. याला 540 किंवा या उष्णतेला वाफेचा अप्रकट उष्मा असं म्हणायचं. किंवा उलट्या
पद्धतीनं सुद्धा आपण सांगू शकतो. 1 ग्रॅम वजनाच्या 100°C तापमानाच्या वाफेतून जर 540 कॅलरी उष्णता काढून घेतली तर तिचं रूपांतर तितक्याच वजनाच्या आणि तितक्याच तापमानाच्या पाण्यात होतं. याला आपण वाफेचा अप्रकट उष्मा असं म्हणायचं किंवा वाफेची गुप्त उष्णता असं म्हणायचं. हे लक्षात घ्या. पाण्याचा झाल्यानंतर आता वाफेचा झाल्यानंतर बर्फाचा विशिष्ट अप्रकट उष्मा देखील आहे. तर त्याची व्याख्या त्याच पद्धतीने आहे. 1 ग्रॅम वजनाच्या 0°C तापमानाच्या बर्फाला जर 80 कॅलरी उष्णता दिली तर तितक्याच वजनाच्या आणि तापमानाच्या त्याचं रूपांतर पाण्यात होतं. या उष्णतेला म्हणजे 80 कॅलरीला बर्फाचा अप्रकट उष्मा असं म्हणायचं. किंवा रिव्हर्स वेनं तुम्हाला दुसरी व्याख्या सांगता येईल की 1 ग्रॅम वजनाच्या 0°C तापमानाच्या पाण्यातून जर 80 कॅलरी उष्णता काढून घेतली तर त्या पाण्याचं रूपांतर तितक्याच तापमानाच्या आणि तितक्याच वजनाच्या बर्फामध्ये होतं. याला आपण 80 कॅलरीला आपण बर्फाचा अप्रकट उष्मा असं म्हणायचं. 80 कॅलरी आणि 540 कॅलरी हे अप्रकट उष्मा जे आहेत त्याच्या किमती देखील तुम्हाला दिल्या जाणार नाहीत. तर त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. बर्फाचा अप्रकट उष्मा किंवा बर्फाची गुप्त उष्णता किंवा बर्फाची लॅटेंट हीट ही 80 कॅलरी आहे आणि वाफेची लॅटेंट हीट ही 540 कॅलरी पर ग्रॅम आहे. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मग अजून या पद्धतीच्या लॅटेंट हीट कुठले असतील तर एक प्रकारची असते आणि ती म्हणजे संप्लवनची असते. आणि ही जी संप्लवनची आहे किंवा संप्लवन याचा अर्थ सब्लिमेशन याचा अर्थ काही वेळेला पदार्थ थेट म्हणजे घन पदार्थ आहे त्याचं रूपांतर थेट वाफेमध्ये किंवा हवेमध्ये होऊ शकतं. म्हणजे कापूर ज्या पद्धतीनं उडून जातो तो घन पदार्थ असतो, द्रव कधी आपल्याला बघायला मिळत नाही. तर तो जो आहे त्याला लॅटेंट हीट ऑफ सब्लिमेशन असं म्हटलं जातं. तर त्याची किंमत आपल्या सिलेबसला काही नाहीये. तर केवळ आपण बर्फाचा आणि वाफेचा अप्रकट उष्मा आपण बघायचा आहे. पदार्थाची अवस्था जेव्हा बदलते तेव्हा कमवलेला किंवा गमावलेला उष्णता कशी शोधणार. तर त्याच्यासाठी हे सूत्र आहे, पदार्थाचं वजन गुणिले पदार्थाचा अप्रकट उष्मा. केवळ याच सूत्राने आपण पदार्थाने कमवलेली किंवा गमावलेली उष्णता शोधू शकतो. मागे जे सूत्र बघितलेलं आहे ते कधी बघितलेलं आहे, कशासाठी बघितलेलं आहे, तर पदार्थाची अवस्था बदलत नाहीये अशासाठी ते सूत्र बघितलेलं आहे. त्या सूत्रात काय होतं, पदार्थाने कमवलेली किंवा गमावलेली उष्णता बरोबर पदार्थाचे वजन गुणिले तापमानातील फरक गुणिले पदार्थाचा विशिष्ट उष्मा. आता काय आहे की पदार्थामध्ये तापमानात फरक पडत नाही. 100°C ची वाफ असेल तर 100°C पाणी तयार होणार. त्यामुळं मग ते 0 पकडायचं का, तसं नाहीये. तर पदार्थाचं वजन गुणिले अप्रकट उष्मा असं सूत्र आपल्याला पदार्थाची अवस्था बदलताना लिहावं लागतं. इतर वेळी अगोदरचं सूत्र. तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किंवा लॅटेंट हीट ऑफ स्टीम ही आपण बघितलेली आहे. पदार्थाचं प्रसरण हा एक आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. पदार्थाचं प्रसरण हे 3 प्रकारचं होत असतं. म्हणजे त्यामध्ये पहिलं आहे लांबीतलं प्रसरण. त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग, ब्रास आणि लोखंड म्हणजे थोडक्यात पितळ आणि लोखंडाची जर सळई तुम्ही घेतली, बायमेटॅलिक स्ट्रीप आपण ज्याला म्हणतो, 2 धातूंची जोडपट्टी आणि याला रिफेक्ट लावले, त्याला खाली एक मूठ लावली की जी उष्णतेचे दुर्वाहक असेल, म्हणजे थोडक्यात इन्सुलेटिंग मटेरियल असेल, रबर असेल किंवा लाकूड असेल, आणि ही जोडपट्टी तापवली तर उष्णता दिल्यानंतर तुम्हाला एका बाजूला ती वाकलेली अशी दिसते. याचं कारण का, की जो ब्रास आहे तो जास्त प्रसरण पावतो, लोखंड कमी प्रसरण पावतो. म्हणजे थोडक्यात वेगवेगळे धातू वेगवेगळ्या अंतरातून प्रसरण पावत असतात. लांबीतली वाढ ही प्रत्येकाची कमी जास्त असू शकते आणि ही जी कमी जास्त असलेली लांबीतली वाढ आहे ती आपल्याला प्रसरण गुणकाच्या सहाय्याने मिळते. तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे रेखीय प्रसरण गुणक किंवा रेषीय प्रसरण गुणक. लांबीतील वाढ ही जी वेगवेगळ्या पदार्थांची होत असते त्याच्यासाठी हा प्रसरण गुणक आहे आणि त्याच्यासाठी 1 ग्रॅम किंवा 1 एकक लांबीमध्ये होणारी जी 1°C ने तापमान वाढले असता होणारी जी वाढ आहे याला आपण त्या पदार्थाचा रेखीय प्रसरण गुणक असं म्हणतो. तर हा रेखीय प्रसरण गुणक प्रत्येक पदार्थासाठी कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत आहे.
म्हणजे लोखंडासाठी काय आहे, त्याची काहीतरी किंमत असणार, तीच किंमत चांदीसाठी असणार नाही, तर ती वेगळी असणार. तो पदार्थाचा गुणधर्म झाला. तर सूत्र लांबीतील वाढ भागिले मूळ लांबी गुणिले तापमानातील फरक, या दोन गोष्टी छेदस्थानामध्ये. म्हणजे L1 आणि L0. L0 म्हणजे समजा मूळ लांबी असेल, वाढलेली लांबी समजा L1 असेल, सुरुवातीचं तापमान समजा T1 असेल आणि शेवटचं तापमान T2 असेल, तर इथं L1 वजा L0 याला छेदस्थानी L0 गुणिले T1 वजा T2 कंस पूर्ण, दोन्ही कंस पूर्ण, अशा पद्धतीने हे सूत्र आहे. तर हे सूत्र सगळ्यात महत्वाचं आहे. अजून दोन प्रकारचे प्रसरण गुणक आहेत, तर ते तितकेसे महत्वाचे नसले तरी त्यांच्या व्याख्या बघा. पदार्थाला डायमेन्शन कोणतं कोणतं असतं, एक तर लांबी असते किंवा क्षेत्रफळ असतं किंवा घनफळ असतं. तर क्षेत्रफळ आणि घनफळ याच्या संदर्भात देखील दोन वेगळे कोएफिशियंट आहेत. तर पुढचा आहे क्षेत्रफळातला प्रसरण गुणक किंवा कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन असं आपण म्हणू शकतो, किंवा सुपरफिशियल एक्सपान्शन असं देखील इंग्रजीत म्हणतात. आणि त्याच्यासाठी सूत्र जे आहे ते सूत्र समजा मूळ क्षेत्रफळ A0 असेल, वाढलेलं क्षेत्रफळ समजा A1 असेल, सुरुवातीचे तापमान T1 असेल आणि अंतिम तापमान T2 असेल, तर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन किंवा सुपरफिशियल एक्सपान्शन हे बीटा बरोबर A1 वजा A0 कंस पूर्ण याला भागिले कंसामध्ये A0 गुणिले कंसामध्ये T1 वजा T2 दोन्ही कंस पूर्ण या सूत्रानं दिले जातात. रेखीय प्रसारण गुणक अल्फानं दर्शवला जातो आणि क्षेत्रीय प्रसरण गुणक हा बीटानं, आणि तिसरा जो आहे घन प्रसरण गुणक हा गॅमानं दर्शवला जातो. तर हे घनफळातील प्रसरण आहे, इथं चुकून क्षेत्रफळातील प्रसरण असं लिहिलं गेलेलं. तर हा समजा एक गोळा आहे, उष्णता दिल्यानंतर त्याचं तापमान वाढल्यानंतर त्याचं आकारमान वाढेल असं गृहीत धरू, तर तो त्याच्यासाठी क्युबिकल एक्सपान्शन कोएफिशियंट जो आहे तो 1 घन एकक आकारमानाच्या पदार्थामध्ये 1 अंश सेल्सिअसनं तापमान वाढवलं असता होणारी वाढ म्हणजे त्याचा घनप्रसरण गुणक. तर समजा सुरुवातीचं घनफळ V0 आहे, वाढलेलं घनफळ समजा V1 आहे, सुरुवातीचं तापमान T1 आहे आणि शेवटचं तापमान T2 आहे. तर अशा वेळी कोएफिशियंट ऑफ क्युबिकल एक्सपान्शन गॅमा हा तुम्हाला V1 वजा V0 आणि छेदस्थानामध्ये V0 गुणिले T1 वजा T2 दोन्ही कंस पूर्ण या सूत्रानं दिलं जातो. तर या अल्फा, बीटा आणि गॅमा यांच्यामध्ये देखील काही रिलेशन आहे. मात्र हे रिलेशन आपल्याला बघण्यापूर्वी या तिघांच्याही मध्ये काय साम्य दिसतंय आणि काय फरक आहे हे एवढाच फक्त तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमच्या ते साध्या पद्धतीने लक्षात राहतील. यामध्ये रेखीय प्रसरण गुणक जो आहे, लिनियर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, त्याच्यामुळे तो ठळक अक्षरामध्ये लिहिलेला आहे. तर हे लक्षात घ्या. पाण्याचं सममूल्य म्हणजे काय, की एखादा पदार्थ आहे त्याचं कंपॅरिझन हे नेहमी पाण्याबरोबर आपण करू शकतो. तर पाण्याचं वस्तुमान जेवढं त्या तापमान वाढवण्यासाठी आवश्यक असेल तेवढं पदार्थासाठी किती असेल याचं केलेलं कंपॅरिझन, त्याला आपण हीट इक्विव्हॅलंट ऑफ वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ हीट असं म्हणतो. कॅलोरिफिक व्हॅल्यू याचा अर्थ काय, कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक मूल्य. उष्मांक मूल्य म्हणजे एखादं लाकूड असेल किंवा एखादं पेट्रोल असेल तर ते किती कॅलरीचं उष्णता ही आपल्याला देऊ शकतो माणसाला, याचं कॅल्क्युलेशन म्हणजे थोडक्यात उष्मांक मूल्य आहे. 1 एकक वस्तुमानाच्या ज्वलनानं जर उष्णतेचं जे उष्णतेचे जे मूल्य मिळालेलं आहे त्याला आपण इंधनाचं उष्मांक मूल्य असं म्हणतो. थोडक्यात जर आपल्याला लाकूड आणि पेट्रोल यांच्यामध्ये जास्तीत जास्त उष्णता देणारं किंवा उष्मांक मूल कोणाचं जास्त आहे हे सांगायचं असेल तर पेट्रोल असं सांगणार. कारण का, की 1 ग्रॅम पेट्रोलमध्ये 1 ग्रॅम लाकडापेक्षा जास्त उष्णता आपल्याला त्याच्यापासून मिळू शकते. तर अशा पद्धतीने कंपॅरिझन करण्यासाठी ही कॅलोरिफिक व्हॅल्यू ची गरज लागते. पदार्थाची औष्णिक क्षमता म्हणजे थोडक्यात हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, तर हीट कॅपॅसिटी म्हणजे पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी किंवा जे लागणारे जी उष्णता आहे त्याला आपण त्या पदार्थाची औष्णिक क्षमता असं म्हणतो. आणि त्याचं सूत्र जे आहे
ते पदार्थाचं मास आणि त्याची स्पेसिफिक हीट यांच्या गुणाकारानं दिलं जातं. सर्जिकल थर्मामीटर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फोरहेड स्ट्रीप म्हणजे थोडक्यात कपाळावरती पट्टीच्या आकाराचा असू शकतो. वेरेबल म्हणजे थोडक्यात हातामध्ये घड्याळासारखा सुद्धा आपण वापरू शकतो. पेसिफायर थर्मामीटर, त्यानंतर इयर थर्मामीटर, फोरहेड थर्मामीटर म्हणजे वेगळ्या पद्धतीचा कपाळावरती लावण्यासाठी, किंवा डिजिटल थर्मामीटर, आणि या पद्धतीनं लहान मुलांच्या तोंडामध्ये सुद्धा अडकवण्यासाठी थर्मामीटर आपल्याला मिळत असतो. तर हे थर्मामीटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. अत्युच्च तापमान जर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी बायमेटॅलिक थर्मामीटरचा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी एक्सपान्शन जे आहे ते वेगवेगळ्या पदार्थांचं वेगवेगळ्या प्रमाणात होत असतं. त्याचा वापर करून याच्यावरती एक डायल ही बसवलेली असते आणि या डायलनुसार तुम्हाला तापमान हे समजू शकतं. तर हा एक प्रकार तुमच्या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे, तो तुम्ही नीट बघा. या व्यतिरिक्त थर्मोकपल नावाचा प्रकार आहे. सिबेक नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला आणि सिबेकनं असं सांगितलं की समजा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या दोन कंडक्टर घेतले. समजा हा एक वरचा एक कंडक्टर आणि खाली एक कंडक्टर, आणि एक कंडक्टरचं ज्या ठिकाणी टोक जोडलेलं आहे याला जंक्शन म्हणायचं. हे जंक्शन, एक जंक्शन जर तुम्ही थंड ठिकाणी